नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे। एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे। 3 मध्यम आकाराचे बटाटे कुकरमध्ये 3 शिट्ट्या करून उकडून घेतलेत, त्याची सालं काढून घेतली आहेत। 2 चमचे सुकं खोबरं, अर्धा इंच आलं आणि 5 लसणाच्या पाकळ्या याचा आपण पाणी न घालता वाटण करून घेणार आहोत। सर्वात प्रथम वाटण करून घेऊया। पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये वाटून घेतले। भाजी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। तेल गरम झालंय, कापून घेतलेला कांदा टाकूया। कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा छान परतून घेतलाय, कांदा गुलाबीसर होत आलाय। याच्यामध्ये टोमॅटो टाकूया, परतून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो। कांदा आणि टोमॅटो छान परतले गेलेत। याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धना पावडर, हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। सर्व मिक्स करूया। याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकूया, परतून घेऊया। 1 ते 1.5 मिनिट वाटण छान परतून घ्यायचंय। याच्यामध्ये खोबरं आपण न भाजता घेतलं होतं, म्हणून वाटण छान परतून घ्यायचं। याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकूया, छोटा पाव चमचा हळद, मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाकते। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय। मंद गॅसवर 1 ते 2 मिनिट सर्व मसाले परतून घेऊया। मसाले छान परतले गेले, मसाल्यांमधून तेल सुटायला लागले। याच्यामध्ये बटाटे टाकूया। बटाटे हाताने कुस्करून टाकायचे। बटाट्याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या। बटाट्याच्या फोडी मसाल्यामध्ये परतून घेऊया। बटाट्याच्या फोडी मसाल्यांमध्ये छान परतून घेतल्या आहेत। भाजीमध्ये गरम पाणी टाकूया। तुम्हाला भाजीला किती रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार पाणी टाका। याच्यामधल्या थोड्या बटाट्याच्या फोडी कुस्करून टाकूया। याच्यामुळे भाजीला छान चव येते आणि भाजी घट्ट होते। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। कांदा आणि टोमॅटो परतताना आपण मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मीठ टाकायचे। मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। 5 ते 7 मिनिटं भाजी छान शिजली आहे। भाजीला छान रंग आलाय, भाजीचा छान सुगंध सुटलाय। छान झाली आपली बटाट्याची रस्सा भाजी। भाजीला छान तरी आली आहे, छान रंग आलाय, छान झाली आहे भाजी। आपली बटाट्याची रस्सा भाजी आणि पुरी तयार झालेली आहे। छान झाली आहे पुरी भाजी। गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी याच्या आधी अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही बघा। आपली पुरी भाजी तयार झाली आहे, प्लेटमध्ये सर्व केली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।